जून महिन्यात शाळा चालू झाली त्यावेळेला एक पोरगं शाळेत गेलं खेडेगावात. ती शाळेत गेल्यावर त्याला मास्तरने विचारलं, बाळा उभा राहा. त्याचं नाव, तुझं नाव हजेरीत घालायचं. तर मग नाव सांग तुझं. पण त्याने नाव सांगितलं. तर त्याला वडील नाही म्हणून त्याने आईचं नाव सांगितलं. त्याचं नाव सांगून आईचं नाव आडनाव सांगितलं. तर मास्तर म्हणला, अरे आई कशामध्ये घालतो, वडिलाचं नाव सांग. म्हणला, नाही माझ्या आईचंच नाव आहे. मग त्याने असं करून घरी गेला. मग आईला सांगितलं की मास्तर मला असं म्हणतो, आई घालू नको. मग आई गेली तिथं शाळेत आणि आईनं सांगितलं, माझ्या पोराला तुम्ही असं म्हणलं. मग मास्तरने आईला सांगितलं की आई मधी घालू नको, वडिलाचं नाव सांग. म्हणले, हां त्याला वडील नाहीत म्हणले. म्हणून त्यांनी वडील नसले तरी वडिलाचं नाव सांगायचं असं मास्तर म्हणले. मग माझे वडील नाहीत म्हणून आई आहे, आईचं नाव मी सांगणार, माझ्या आईचं नाव लावा. तेव्हा असं हे झालं. तर असा गैरसमज होतो. तर ही मराठी भाषा कशी आहे, जिकडं वळविल तिकडं वळती, आई घालू नको असं असतं. म्हणून बोलतानाच जरा विचार करून बोलावं लागतं. तर कमेंट करताना सुद्धा विचार करूनच करा. कमेंट करा पण चांगल्या करा. ह्या आजीला कमेंट करीत जावा. आणि काय म्हणते ते, तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते मी, सरप्राईज करा. आणि मला लिहिता येत नाही हे तुम्हाला प्रत्येक वेळेला मी सांगते की मला लिहिता येत नाही. आणि ते खाली जे लिहायचं असतं ना, तेच मला येत नाही म्हणून मला ते सरप्राईज करा. माझं खाली नुसतं ते साई अधिकार 2 असं येतं बघा. 2 पुढं बघायचं, साई अधिकार 2. आणि माझा फोटो येतोच पुढं, पण दुसरं काय असलं तर फोटो येत नाही. तर त्यासाठी सरप्राईज करा मला.